आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। आज भारताकडे कोणत्याच देशाची तिरक्या नजरेने बघण्याची हिंमत नाही। संग्रामसिंह देशमुख। कडेपूर येथे भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न। राष्ट्र प्रथम या तत्वावर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रहिताचे निर्णय घेतले। सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर यासारख्या कारवाई केल्याने आज संपूर्ण जगात भारताकडे तिरक्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होत नाही। आज इराण इस्रायल युद्धजन्य परिस्थितीच्या झळा संपूर्ण जगाला बसत असले तरी भारतात कुठेही इंधन टंचाई नसून सर्व सुरळीत सुरू आहे। तरी देखील विरोधक फक्त जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत। या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 8 पैकी 7 जागांवर भाजपने विजय मिळवला होता। या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करून कार्यकर्त्यांनी पुन्हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेची कामे करून ताकदीने कामाला सुरुवात करण्याचे आवाहन भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी केलं। ते कडेपूर तालुका कडेगाव येथील पृथ्वी संग्राम संस्थेच्या अनुशिला सभागृहामध्ये भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मोहिते, कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी, भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। आधी राष्ट्राचं भलं करण्याची भूमिका जी पक्षाने घेतली, आज या भारताकडे जगातला कुठलाही ढग तिरक्या नजरेवर बघत नाही। ताकद मोदी जरा खोड काढली, सर्जिकल स्ट्राईक झाला, पुन्हा आपल्या इथून कोणी तर घात करण्याचा प्रयत्न केला, सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं। इथं असं नाही की आता कोणतरी येईल, मग तुम्हाला सांगेल, मग तुम्हाला रिझल्ट मिळेल, तुम्हाला मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो, जायच्यास तसं उत्तर द्या, जिथं घावत तिथं आडवं करा आणि समाजासाठी काम करण्याची भूमिका घ्या, पक्षासाठी काम करा, चिंता करू नका, येणाऱ्या आधी निवडणुका खूप आता 3 वर्ष कुठली निवडणूक याचा म्हणजे काय, जे तुमच्या मनात शक्य आहे ती पण आपली बापू ह्याच्यापूर्वी लाखो रुपये खर्चून आम्ही हजारो फॉर्म तहसीलदार पोलीस तहसीलदार